नमस्कार मंडळी, मी आहे कुणाल आवटे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वाईब विथ कुणाल. नवीन ब्लॉग आणि नवीन दिवस. आणि आज आपण चाललो अष्टविनायकपैकी एक महड येथे स्थित असलेल्या वर्धविनायक गणेशाच्या दर्शनाला आणि त्याचे आशीर्वाद घ्यायला. आणि हा जो ब्लॉग आहे हा आपण आज बाईक राईड करून चाललो आहे. तसेच आपण तिथूनच पुढे गगनगिरी महाराजांचं मठ आहे, तिथे सुद्धा आपण आज जाणार आहोत. तर हा प्रवास आता लवकरच आपण सुरू करूया. त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. तर मंडळी, फायनली आपण निघालेलो आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन शूरदेव. पहिले आहेत 8-10 आणि महापौर बघून घेतो. तर मला वाटतं आपल्याला 2 तास लागतात तसं महापौर दिसत होतं. तर बघूया आपण. होप आपण 2 तासात पोहोचू, मॅक्स 2.5 तासात पोहोचू आपण. आणि मी आज माईक पण लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. आज माईक अटॅच आहे, त्यामुळे आज मला वाटतं आवाज क्लिअर येईल. कारण मी मगाशी चेक केलेला तर आवाज एकदम क्लिअर येत होता. आता बघूया. आणि आज आहे DJ Action 4 आणि Insta 360. आज मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. शूट करायला पण मजा येणार आहे आणि जो फुटेज आपल्याला मिळणार आहे तो पण भारी असणार आहे. कारण आपण पहिली राईड केलेली, तर त्या पहिल्या राईडमध्ये असं होतं की आपल्याकडे माईक नव्हता आणि एकच अँगल होता. आज आपल्याकडे 2 अँगल आहेत. आज आपल्याकडे 360 पण आहे. तर फुटेज आज खूप चांगला मिळेल आणि आपल्याला व्हरायटी मिळेल फुटेजची. तर मित्रांनो, जसं मी सुरुवातीला बोललेलो की मी माईक अटॅच केला आहे, पण थोड्या वेळाने ज्या वेळेला मी पनवेलला थांबलो त्यावेळेला चेक केलं तर मी जेवढी काही बडबड केलेली त्यातलं काहीच रेकॉर्ड नाही झालं. माहीत नाही, म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक्स आहेत तर माईक डिस्कनेक्ट झालेला आणि त्याच्यामुळे जेवढी काही बडबड केलेली ती सगळी रेकॉर्डिंग माझी वेस्ट गेलेली आहे. असो. तर म्हणजे शेडून प्लाझा नंतर एक सुमारे 28 किलोमीटर नंतर तुम्ही बघू शकता हा राईट आहे. या राईटला आपल्याला जायचं आहे आणि हा रस्ता आपल्याला मंदिराकडे नेतो. तर मंडळी, फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता ह्या तळ्याच्या बाजूनेच आपण मंदिराजवळ बाईक घेऊन जाऊ शकतो. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहोत मंदिराजवळ आणि बाईक आपली म्हणजे पूर्ण मंदिराच्या जवळ येतेच. म्हणजे बघा, मी इथे बाईक पार्क केली आहे आणि इथे मोफत चप्पल स्टँडसुद्धा देखील आहे. आणि ही आहे म्हणजे जर तुम्ही कधी बाय कार वगैरे आलात तर हा जो इकडचा एंट्रन्स आहे तुम्हाला दाखवतो. 1 मिनटं थांबा. बघा, हा एंट्रन्स आहे. इकडे ही दुकान लाईन आहे पूर्ण. इथून पण तुम्ही आत येऊ शकता. आणि मी बाईक घेऊन आलेलो आहे पूर्ण आतमध्ये आणि मी इथे बाईक पार्क केली आहे आणि इकडे ही दुकान लाईन आहे. बघा, हे गणपतीचं मंदिर आहे आणि ही दुकान लाईन आहे. इथे तुम्हाला जर मोदक घ्यायचे असेल गणपती बाप्पासाठी तर तुम्ही मोदक पण घेऊ शकता. तर आता आपण घेऊया गणपती बाप्पाचं दर्शन लवकरच. धन्यवाद. तर मंडळी, हा आहे या मंदिराचा गाभारा. या मंदिराचे बांधकाम 1725 पेशवे काळातील सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी केले असे सांगण्यात येते. गाभाऱ्यातून आत येताच जेव्हा आपण श्री वर्धविनायकांच्या दर्शनाला जातो त्यापूर्वी इथे श्री भगवान विष्णू व महादेवांचे अवतार मंगलेश्वर या दोन्ही मूर्तींचे दर्शन होते. आणि हे पहा, गाभाऱ्यात विराजमान आहेत श्री वर्धविनायक. या मंदिराच्या गाभाऱ्याची रचना अशी आहे की सूर्योदय होताच सूर्याची किरणे गणेशाच्या मूर्तीवर पडतात. श्री वर्धविनायक नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखले जातात. तसेच असे बोलले जाते की पुत्रप्राप्तीसाठी विशेषतः इथे लाखो भक्तगण येतात व त्यांच्या मनोकामना श्री वर्धविनायक पूर्ण करतात.
अष्टविनायकमधील हे एकमेव मंदिर असं आहे जिथे भक्तगण स्वतः गाभाऱ्यात जाऊन मूर्तीची पूजा करू शकतात. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला नंदादीप. असे बोलले जाते की हा नंदादीप 1892 पासून अविरत तेवत आहे. तर तुम्ही बघितलं अशा प्रकारे आपलं खूप छान असं दर्शन झालं गणपती बाप्पाचं आणि मन एवढं प्रसन्न झालं आज पण. कारण हां एक गोष्ट सांगायची राहिली की जर तुम्हाला पण गणपती बाप्पाचं जर शूट करायचं असेल तर इथे परमिशन घ्यावी लागते आणि मी ती परमिशन काढलेली, त्याच्यामुळे मला ती परमिशन दिली. तर देवस्थानाचं मी त्याच्यासाठी फार फार आभारी आहे की त्यांनी मला गणपती बाप्पाचं शूट करायला दिलं आणि त्याच्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. असं सहकार्याची अपेक्षा होती आणि त्यांनी ती अपेक्षा पूर्णपणे पार पाडली आहे. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलकडनं गणेश संस्थानाचं धन्यवाद, फार फार धन्यवाद. आता आपण बाहेर आलो आहोत मंदिरातून आणि बघू शकता तुम्ही हे तळं आहे. तर ह्या तळ्यामध्ये असं बोललं जातं की ह्या तळ्यामध्ये जी गणेश मूर्ती आहे ती पहिली भेटली होती आणि त्या गणेश मूर्तीचं पण आपण म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. पण हे ते तळं आहे, ह्या तळ्यात ती मूर्ती भेटलेली. इथे हे मारुती रायाचं स्थान आहे. सांगण्याची गोष्ट अशी की जो गाभाऱ्यात तुम्ही गणपती बाप्पाचं स्वयंभू मूर्ती आहे ती ह्या खडकातच होती आणि ह्या खडकातून मग ती गणपतीची मूर्ती मंदिरात बसवण्यात आली. सो हा तो खडक आहे ज्याच्यामध्ये आता जी गाभाऱ्यात मूर्ती बसली आहे ती ह्या खडकात होती. गणरायाच्या सभोवतालच्या परिसरात गणरायासोबत श्री दत्तगुरू, श्री शनिदेव, श्री राहू, श्री केतू व मारुतीराया यांचे सुद्धा दर्शन होते. मंदिरातून बाहेर आल्यावरच बाजूलाच गावदेवीचं सुद्धा एक मंदिर आहे. नमस्कार मंडळी, फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इथून पुढे जाणार आहोत गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. आणि इथून आय गेस एक 10 ते 20 किलोमीटरच्या आतमध्ये तो रस्ता आहे आणि आपल्याला पोचायला पण तिथे एक 10 ते 12 मिनटात आपण पोचू. तर तुम्ही हा व्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. आय होप तुम्हाला आत्तापर्यंत जी गणेशाबद्दलची माहिती मी दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल आणि त्याच्यामध्ये जर माझी काही चूक झाली असेल तर क्षमाक्षुवा आहे मी खरंच. पण इथून आता पुढे आपण जाऊया गगनगिरी महाराजांच्या मठात आणि तिकडची सुद्धा मी तुम्हाला माहिती देतो. तर त्यासाठी हा व्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपलं दर्शन आहे ते झालं आणि आपण निघालेलो आहोत इथून गगनगिरी महाराजांच्या मठात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती गजानना रक्षा कर. नमस्कार मित्रांनो, हा जो गगनगिरी महाराजांचा मठ आहे त्याच्या समोरच हा एक आपला दादा आहे. त्याचा इथे हे मिक्स फ्रूटचा बिझनेस आहे. तर तुम्ही जर इथे कधी आलात तर याच्या या दुकानावर खरंच भेट द्या आणि खरंच खूप कोऑपरेटिव्ह आहे दादा. म्हणजे मला चांगलं उदाहरण आहे, कारण इथे जर तुम्ही आलात तर आतमध्ये तुम्हाला लॉकर्स मिळत नाहीत. तर त्याच्यामुळे माझे रायडिंग गिअर दादा मला बोलला की बिंदास इथे ठेव, काही काळजी करू नको. तर मी हे त्याच्या जीवावर सगळं सोडून गेलो. तर त्याच्यासाठी मी त्याचे फार फार आभार मानतो. दादा एकदा तुझं नाव सांगशील का? माझं नाव आहे प्रशांत जगन्नाथ सोनवणे. आणि हा दादाचा काय बोलतो? आपण इथले प्रॉपर रहिवासी आहोत, स्थानिक लोक आहेत, सगळे मिळून रोजगार व्यवसाय करतो. गगनगिरी आश्रमाच्या समोर खूप 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 बरं वाटलं दादा तुम्हाला भेटून आणि तुम्ही जे सहकार्य केलं त्याच्यासाठी फार फार आभार. धन्यवाद दादा. जर कधी तुम्ही आलात इथे तर नक्कीच दादाच्या दुकानाला भेट द्या. मठाच्या बाजूलाच ही आहे पाताळगंगा नदी आणि आता उन्हाळा चालू आहे तरी पण बघू शकतो आपण या पाताळगंगा नदीला एवढं पाणी आहे. मठाच्या एकदम बाजूलाच आहे ही पाताळगंगा नदी आणि त्याचबरोबर ही जी मागे पर्वतरांग दिसते आहे ही आहे खंडाळ्याची पर्वतरांग आणि तिकडनं वाहत येते ही पाताळगंगा नदी. ही मठाच्या बाजूलाच आहे एकदम. हा आहे गगनगिरी महाराजांचा मठ आणि ही आहे पाताळगंगा नदी. आता आपण जाऊया आतमध्ये मठात आणि घेऊया दर्शन. नमस्कार मित्रांनो, फायनली मी इथे गगनगिरी महाराजांच्या मठात पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हा गगनगिरी महाराजांचा मठाचा सभोवतालचा परिसर आहे.
आणि एंट्रीलाच इथे चप्पल स्टँड आहे, ज्याचं शुल्क आहे 1 रुपया. म्हणजे तुम्ही प्रत्येक चप्पलच्या मागे 1 रुपया शुल्क आहे. आणि हा त्याचा एंट्रन्स आहे इकडे. आणि आता आतमध्ये जाऊया, समाधी मंदिराकडे जाऊया आणि तुम्हाला आतमध्ये जेवढं मला काही दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर बघत राहा व्लॉग आणि एन्जॉय करत राहा. धन्यवाद. स्वच्छता गृह जे दाखवलं तिथूनच पुढे आल्यावर इथे हे आहे महाप्रसाद कुपन विभाग आहे. इथे महाप्रसादासाठी कुपन मिळतात आणि कुपनची वेळ आहे 10 ते 1:30 आणि महाप्रसादाची वेळ आहे 2 वाजेपर्यंत. पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला इथे जर कुपन घ्यायचं असेल तर इथे ऑनलाईन कुठलाही प्रकारचं ऑनलाईन घेत नाहीत. इथे फक्त कॅशच चालते. सो जर तुम्हाला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 20 रुपये हे सुट्टे द्यावे लागतील त्यांना. स्वामी गगनगिरी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर स्वामी गगनगिरी महाराज हे दत्तावतारी संत होते. त्यांचे मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर होते. स्वामींचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण या गावात झाला. स्वामी गगनगिरी महाराजांनी त्यांचा देह 4 फेब्रुवारी 2008 आपल्या वयाच्या 101व्या वर्षी इथे सोडला. तर नमस्कार मित्रांनो, असा होता आजचा हा ब्लॉग आणि गगनगिरी महाराजांच्या मठातून मला एवढं बरं वाटलं. खूप मन प्रसन्न झालं, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आली आज माझ्याकडे. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे महाप्रसाद पण खूप छान होता. आज महाप्रसादाला दाल खिचडी आणि शिरा होता आणि दोन्हीही खूप छान होते. सो एकंदरीत असा होता आजचा दिवस आणि असा होता हा आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे वाईब विथ कुणाल. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येत राहीन, त्यासाठी बघत राहा वाईब विथ कुणाल. धन्यवाद. हसत राहा, खेळत राहा आणि आनंदात राहा. बघायला विसरू नका वाईब विथ कुणाल. धन्यवाद.